दिवसाची पहिली ऑर्डर ॲक्सेप्ट. फूड रेडी पण आहे. नाईस. दिवसाची पहिली ऑर्डर लागली आहे. मी लॉग इन केलं होतं 12:01 तर मला माहीत नाही की आपला परफेक्ट टाईममध्ये लॉग इन झाला आहे का नाही. कारण झोमॅटोमध्ये कसं 10 मिनटाचा टाईम देतो ना, ब्रेक टाईम. तर हे माहीत नाही आता काय सीन आहे. बट ही एक ऑर्डर लागली आहे. आजची डेट आहे 14 तारीख. टाईम होते 12:13 आणि KFCची ऑर्डर आहे, ती पण दिली आहे. KFC तिकडं KFC. तिसरी ऑर्डर आहे आणि उडुपी एक्सप्रेस होईल का रिच. ठीक आहे. रेडी नाही आहे. रेडी झाली की आपण जाऊ पिकअप करायला. वेटिंग टाईम भेटेल ना, काय तिथं ऊन खूप जास्त आहे म्हणून. भूमी टॉवर सेक्टर 4. अरे यार, यूटर्न मारून जायला लागेल तिकडे. मी इथे आहे ना, तर आपल्याला तिकडे जायचं आहे, त्या साईडला. अहो पण कॉल करून पण लवकर येत नाही ना. पहिले कॉल करायचे. मल्टी ऑर्डर लागली. हा रेस्टॉरंट जस्ट पार्टीच आहे, जोहरा. व्हॉट? फर्स्ट पिकअप जोहरा येतोय. चला, इथे बराच वेळ थांबलो होतो मी. इथली ऑर्डर पण भेटली नाही आहे, तर तिथपर्यंत जोहरामध्ये जाऊ. 6 ऑर्डर डन. ही 7वी ऑर्डर आहे. 6 किलोमीटर म्हणजे जवळपास सेक्टर 36च्या आसपास आहे. महाराणी फूड्स. 8वी ऑर्डर केरला टेल. 25 रुपयाचा सर्च आहे. आणि हा रेस्टॉरंट पण कधी कधी लवकर ऑर्डर रेडी करत नाही. 2 किलोमीटरचा पिकअप आहे. ठीक आहे, लेट्स गो. अरे लेट्स गो. सिडकोच्या बिल्डिंगमध्ये बघा असे कपडे सुकत लावतात. असं मी जज नाही करत आहे, बट ठीक आहे, भारी आहे. पण ही ह्याच्यातली एक लिफ्ट बंद आहे. ही वाली लिफ्ट बंद आहे आता. ही वाली लिफ्ट खाली जाईल, परत वरती येईल. झोमॅटोमध्ये आहे ना 600 रुपयाचा इन्सेंटिव्ह होता. 25 ऑर्डर करायचे होते. 1 मिनटं दाखवतो तुम्हाला. हे बघा, 680, 25 ऑर्डर. आणि आज स्विगीमध्ये 375 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. 25 ऑर्डर म्हणजे ऑलमोस्ट डबल इन्सेंटिव्ह तिकडे. पण असं काय नाही, रनिंग एवढी झाली आहे. 8 ऑर्डर कंप्लीट झालेत. 3.5 तास लागेल आहे. ये ग लवकर लिफ्ट बाबा. प्रशांत कॉर्नरची ऑर्डर लागली. याचा अर्थ कामोठे, आय डोंट नो. बघा 4 वाजलेत. 4 वाजून 18 मिनटं झालेत आणि आपल्या 10 ऑर्डर कंप्लीट झाल्यात. आणि होम पेज दाखवतो. वेट, हे बघा दिसतंय. सही आहे. आतापर्यंत स्विगी ठीकठाक आहे. अर्निंगमध्ये आहे स्विगी थोडा पुढे. बाकी बघू, जसं जसं टाईम स्पेंड करू तसं तसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर दिसूनच येतील त्याच्या. 55 रुपीज पर ऑर्डर एक्स्ट्रा चालू आहे सध्या तरी. कधी कधी असं होतं की रेस्टॉरंटचे ऑर्डर रेडी असतात, पण ते रेडी मार्क करत नाही. आता बरोबर 10 मिनटं झाली. मी शान आहे. 10 मिनटाचा 10 रुपयाचा तो वेटिंग बोनस भेटेल. आणि मी गेलो चेक करायला, ऑर्डर रेडी होती. इसमें तेरा घाटा मेरा घंटा कुछ नहीं साधा. त्यासाठी मला घरी जायचं आहे. काय माहिती कोण माझ्या पायावर हाकला आणि मला लक्षात पण नाही.
मित्रांनो, याच्या आधीची ऑर्डर होती ना, त्याला मी होल्ड केली ती, कारण घरी जाऊन आलो. सगळ्यात पहिले बघा चप्पल चेंज केली मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठे गेली रे आपली ती ऑर्डर, इथं दिसेल. हे बघा, ॲक्च्युअलमध्ये 5:30 वाजता डिलेवर केली होती मी, आणि आता वाजले 6:43. हे मी मुद्दामून नव्हतं केलं. ॲक्च्युअलमध्ये सिच्युएशनच तशी झाली होती. भूक पण लागली होती, घरी पण जायचं होतं, मोबाईल पण चार्ज करायचा होता, आणि चप्पल पण चेंज केली. कारण कसं आहे ना, की ही दिखाव्याची दुनिया आहे. लोक जज करतात. तेवढा मला फरक नाही पडत, पण मलाच बघायला विचित्र वाटत होता. आणि मग समजलं नाही यार की बाबा असा पण नाही की कुठं थांबलो आणि मध्येच काय कुठून टपकलं पायावरती देव झाले. असं चला काय नाही, आता 11 वाजेपर्यंत कंटिन्यू आपल्याला नॉनस्टॉप काम करायचं आहे. काय करतो या पाण्यात काय माहिती. कुठे पाठवला कळंबोली पाठवला असेल तर मला बरं पडेल. बाकी भगवान भरोसा. लय हवा सुटल्या इथे, लय हवा सुटल्या. कामोड्याची ऑर्डर आहे. इथे एक ऑप्शन आहे, इथे ना असं मॅप ओपन करू शकतो आणि दिसतो की ऑर्डर कुठे आहे. कामोड्याची ऑर्डर आहे. हळूहळू ॲपचा इंटरफेस पण समजायला लागलं. असो, मेरे को ना वॉशरूम जाना है, इसके लिए मेरे को जाना है घर पे, समझ रहे हो. हो चला, लवकर ऑर्डर भेटू दे, लवकर कल्टी मारू दे. इथे एक्सपेक्टेड टाईम दाखवतोय 7:15 आपल्याला ऑर्डर भेटेल, आणि आता टाईम होतोय 7:12. 17वी ऑर्डर. असले टाइमपास झाला यार तो 1 तास, आणि आता म्हणजे 1.5 तास तर टाइमपास झाला, तरी पण बऱ्यापैकी आहे रनिंग. अक्कड बक्कड बम्बे बो, स्विगी बिटवा ऑर्डर दो. 30 मिनट से बिठा के रखा है हमको, थोड़ी तो दया हम पे करो. माना कि तुम गारंटेड अर्निंग देते हो, लेकिन हम चाहते हैं वो गारंटेड अर्निंग से थोड़ा ज़्यादा पैसे प्राप्त हो जाए. तो प्लीज़ जल्दी ऑर्डर दे दो. टाइम हो रहा है 8:45. जल्दी ऑर्डर दो, इतनी ही ख्वाहिश है हमारी. इस बात पे एक लाईक हो जाए. मध्ये आपल्याला थांबून ठेवला होता आणि आता झपाझप ऑर्डर लागतात. ह्याच्या आधी एक ऑर्डर लागली, त्याच्यानंतर अजून एक मल्टी ऑर्डर लागली, आणि आता ही एक ऑर्डर लागली. म्हणजे जवळपास 4 ऑर्डर झाल्या फटाफट एकदम. तुम्हाला मी दाखवतो. हां 1 मिनिट. हे बघा, 8:55 पहिली ऑर्डर लागली, नंतर 9:13 दुसरी ऑर्डर लागली, 9:23 मल्टी ऑर्डर लागली. म्हणजे 1 2 3 4 ऑर्डर झाल्या, आणि आता लगेच ही वाली ऑर्डर लागली. चीजेला इंडिया का पिझ्झा 45 रुपीजचा सर्च चालू तर आहेच, वरून अर्निंग पण ठीकठाक आहे. तर आज बघू किती होते. एक्सपेक्टेड जास्त नाही आहे, बट तरीही जर कंपनी द्यायच्या मूडमध्ये असेल तर मी पण घेण्याच्या मूडमध्ये आहे. मॉर्निंगला पण माझ्यासोबत काय सीन झाला माहिती आहे. माझे दोन्ही मोबाईलचे रिचार्ज संपले, मला लक्षात नाही. 4 मिनटं बाकी होते, आणि तेव्हा जाऊन मला समजलं की भाई झालं आता कल्याण. मग एकाकडनं हॉटस्पॉट घेऊन रिचार्ज केला, आणि आत्ता जस्ट एक वॉचमॅन होते, त्याचा पण तसंच सीन झाला की त्याचा नेट चालत नव्हता, म्हणजे रिचार्जच संपला होता, तर हॉटस्पॉट मागत होते. सही आहे. एक रँडम व्यक्तीने मला मदत केली, मी एका रँडम व्यक्तीला मदत केली. बस सांगायचं होतं म्हणून सांगितलं, बाकी काही विषय नाही. एक ऑर्डर पाहिजे आपल्याला. 11:15 वाजलेत. मी 12 ते 3ची बुक केली आहे.
आणि एक ऑर्डर आपल्याला लागली. 20 रुपयाची टिप पण आहे, प्लस 45 रुपीजचा सर्च पण आहे. पण मी बघणार आहे उद्यासारखा सीन झाला ना 80 रुपये पर ऑर्डर तर मग मारेल मग मी. इथे रीच केल्या लेट आहे आणि आतमध्ये गर्दी बघ किती आहे माणसांची. याच्यावर वाटत नाही की लवकर ऑर्डर भेटेल म्हणून आपण एक काम करूया, बाहेरच थांबलो. रेडी मारेल. 4 वाजून 48 मिनटं आहेत ना. 40 रुपये पर ऑर्डर आहे ओव्हरनाईटचा. तर मी काय केलं आहे की मी ऑफलाईन गेलो आहे. 11 ते 3ची शिफ्ट आहे, ती स्टार्ट झाली आहे. बट मी नाही करणार, मी गप जाईन घरी. टोटल ऑर्डर झालेत 25. 11.9 म्हणजे 11 तास 10 मिनटं लॉग इन आहे. 1478 रुपयाचे अर्निंग प्लस 375 रुपयाचे इन्सेंटिव्ह म्हणजे 1800 रुपयाची अर्निंग आरामात झाली. आणि आता इथून आपल्याला एमटी जायचं आहे घरी. जवळपास आहे 5.5-6 किलोमीटरच्या आसपास. तर मग आता बिल्डिंग खाली जातो आणि टोटल किलोमीटर सांगतो तुम्हाला किती झाले. ॲक्च्युलीमध्ये गाडी आहे ना थोडी जास्तच चालली आहे, म्हणजे 108 किलोमीटर ही जास्त नाही आहे. बट ज्या हिशोबाप्रमाणे मी 2दा घरी गेलो ना आणि तिथे अर्धा पाऊण तास 1 तास तर मी कुठे नाही गेला. जो वेस्ट केला आहे ना त्या हिशोबाप्रमाणे आहे ना गाडी जास्त चालली आहे. बट ओव्हरऑल 108 किलोमीटर गाडी चालली आहे. आज कालपेक्षा कमीच गाडी चालली आहे. आणि ही 1478 प्लस 375. हे बघा, हे असे मूर्ख. रात्री ह्यांना ना ह्यांचे टर्बो चालू होतात, विनाकारण गाड्या फास्ट चालवणार. हे बघा, ही आपली अर्निंग आहे. ठीक आहे, आत्ता ही वाली अर्निंग रिफ्लेक्ट होते. उद्या मॉर्निंगला हे पैसे ॲड होऊन टोटल एवढे होणार. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मायनस 200 रुपयाचा पेट्रोल. 11 तासामध्ये इतकी अर्निंग आपल्या हातामध्ये राहिले. अरे वा, नवीन गाडी घेतली आहे वेन्यू. जाऊ द्या, नंबर ब्लरच असू दे.